न्यूज 24 घडामोडी, श्वास चालू घडामोडींचा। शहराचा श्वास गुदमरण्याआधीच उपमहापौरांचा मास्टर स्ट्रोक। अहिल्यानगरला हरित करण्यासाठी विखे पाटील ग्रीन सिटी टीम सज्ज। सिमेंटचे जंगल, झपाट्याने घटणारे हरित क्षेत्र, वाढता उन्हाचा कडाका आणि भीषण पाणी टंचाई। अहिल्यानगर शहर एका गंभीर पर्यावरणीय संकटाच्या उंबरठ्यावर उभे आहे। भविष्यातील हेच भयानक आव्हान ओळखून शहराला विळखा घालणाऱ्या प्रदूषणाविरोधात आता थेट कृतीचा एल्गार पुकारण्यात आला आहे। मनपा उपमहापौर ॲडव्होकेट धनंजय जाधव यांच्या संकल्पनेतून द्वारका सेवा ट्रस्ट आणि अहिल्यानगर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने नामदार राधाकृष्ण विखे पाटील ग्रीन सिटी मोहिमेचे रणशिंग फुंकण्यात आले असून या मोहिमेच्या माहिती व जनजागृती पुस्तिकेचे प्रकाशन नुकतेच प्रचंड उत्साहात पार पडले। प्रशासकीय उदासीनता बाजूला सारत लोकसहभागाच्या जोरावर शहराचा कायापालट करण्यासाठी ही मोहीम अत्यंत निर्णायक ठरणार आहे। हरित, स्वच्छ आणि पर्यावरणपूरक अहिल्यानगर केवळ शासकीय कागदपत्रांवर किंवा घोषणाबाजीतून साकारणार नाही। शहराचे अस्तित्व टिकवायचे असेल तर आता प्रत्येक नागरिकाला घरातून बाहेर पडून प्रत्यक्ष मैदानात उतरावे लागेल आणि सामूहिक जबाबदारी घ्यावीच लागेल। शहरातील वृक्षसंख्या युद्धपातळीवर वाढवण्यासाठी ग्रीन सिटी मोहीम ही केवळ एक उपक्रम नसून तो एक प्रभावी मास्टर प्लॅन ठरणार आहे। निसर्गाचा समतोल ढासळत असताना प्रशासकीय आणि सामाजिक स्तरावर सुरू झालेला हा लढा अहिल्यानगरचे भविष्य बदलणार आहे। नगर शहरामध्ये राधाकृष्ण विखे पाटील ग्रीन सिटी मोहिमेचं उद्घाटन केलं आणि तिथूनच हा प्रवास सुरू झाला। आज माझ्या वाढदिवसानिमित्त खरं म्हणजे माझे मित्रपरिवार, माझ्यावर प्रेम करणारे असंख्य लोक मोठ्या प्रमाणामध्ये मला झाडं घेऊन येत आहेत। माझे मित्र निखिलजी वारे साहेब यांनी आत्ताच 100 झाडं या मोहिमेसाठी दिलेले आहे। तसेच आम्ही एक माहिती पुस्तिकेचं प्रकाशन देखील केलेलं आहे। आपल्या नगरचेच असणारे मयुरजी देशमुख यांनी झाडं लावण्यापासून तर त्याचं माती परीक्षण असेल, ते जगवायचे कसे, त्याचे प्रकार कसं, त्या अनेक गोष्टी त्याची एक माहिती पुस्तिका तयार केली। तर आपण पाहतो की अनेक वर्षापासून आपण हा डायलॉग ऐकत असतो की झाडे लावा आणि झाडे जगवा, परंतु अनेक वेळा ते काय आपला फोटो सेशन पुरतं दिसत असतं। म्हणून आम्ही सर्व मंडळींनी ठरवलं की ही नुसती फोटो पुरतं न राहता प्रत्यक्षात एका वर्षामध्ये आपण जरी 1 लाख झाडे म्हणलं जास्तीत जास्त झाडे लावणे आणि ते जगवणे ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे। त्यामुळे त्या अनुषंगानं खरं म्हणजे आज आम्ही त्या माहिती पुस्तिकेचं उद्घाटन या ठिकाणी त्याचं माहिती पुस्तिकेचं प्रकाशन केलेलं आहे आणि मी या निमित्तानं आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून नगरकरांना आवाहन करतो की आपणही मोठ्या प्रमाणामध्ये या मोहिमेमध्ये सहभागी व्हा। लवकरच आपल्या गेल्या 2-3-5 वर्षामध्येच आपलं शहर हे हरित शहर दिसलं पाहिजे, त्याच्यासाठी आपण सगळे एकत्र मिळून प्रयत्न करू। या उपक्रमासाठी आत्ताच जनक शेठजी आहुजा यांच्या उपस्थितीत हा उपक्रम पार पडलेला आहे। माझ्यावर प्रेम करणारे सर्व मंडळी असतील, बलदोटजी असतील, आमचे झोवर साहेब असतील, मुकुलजी असतील, बोर्डे साहेब असतील, पवार साहेब असतील, सगळेच विजूभाऊ असतील, आमचे आपशेजी असतील, सगळेच आपले सगळे लांडगे साहेब आहेत, सगळ्यांचे मी आभार मानतो आणि विशेष करून मीडियाचे आभार मानतो की मोहीम सुरू झाल्यापासून खरं म्हणजे आपल्या माध्यमातून या मोहिमेचा चांगला प्रचार करण्यात आलेला आहे। यापुढे आपण अशाच प्रकारे आमच्या या मोहिमेला प्रसिद्धी द्यावी अशी मी अपेक्षा आहे। लाडके उपमहापौर ॲडव्होकेट धनंजय भैया जाधव हे आमचे मित्र आहेत। त्यांनी वाढदिवसाच्या निमित्तानं संपूर्ण नगरकरांना आवाहन केलं होतं की त्यांना वाढदिवसाच्या निमित्तानं कुठलेही बुके, शाल वगैरे न आणता त्यांनी जी संकल्पना ग्रीन सिटीची मांडलेली आहे, माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील ग्रीन सिटी या मोहिमेसाठी 1 लाख झाडं लावायचं त्यांचा मानस आहे आणि त्याकरता आज माझ्या वतीने एक खारीचा वाटा म्हणून आमच्या जगदंब युवा प्रतिष्ठानच्या वतीनं 100 झाडांची भेट ही धनुभाईला देण्यात आलेली आहे। आम्ही अपेक्षा करतो की त्यांचा जो संकल्प आहे 1 लाख झाडांचा येणाऱ्या वर्षभरात नक्की तो पूर्ण होईल आणि खऱ्या अर्थानं आपण जे बघतो ग्लोबल वॉर्मिंग असेल, अनेक ठिकाणी आपल्याला पावसाचा आता अल निनोचा देखील धोका आपल्याला जाणवतो आहे। या सगळ्या संकटावर मात करण्यासाठी धनुभाईंसारखे जर का राजकीय मंडळी पुढे आली तर त्याचा अनुकरण इतर मंडळी देखील करतील आणि येणाऱ्या कालावधीमध्ये संपूर्ण अहिल्यानगर जिल्हा हा हरितमय होईल एवढी अपेक्षा व्यक्त करतो आणि धनुभाईंना आमच्या संपूर्ण प्रभागातील नागरिकांच्या वतीने, भारतीय जनता पार्टीच्या वतीने तसंच सुजयदादा विखे पाटील मित्रमंडळाच्या वतीनं वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो। प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर। अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा।